विरोधकांनी भूमिपुत्राचा नारा लगावला तर जतकरांनी विकासपत्राला भरभरून न्याय दिला। जतकरांनी गोपीचंद पडळकर यांना मोठं मताधिक्य दिलं असून आम्ही पडळकर बंधू जतच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, जतचा चेहरा मोहरा बदलू अशी ग्वाही देत माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी जतकरांचे आभार मानत नव्या विकास पर्वाला सुरुवात झाल्याचं सांगितलं आहे। यापुढील काळात तालुक्यातील प्रत्येक प्रश्नाला न्याय तर देऊच, शिवाय तालुक्यातील शासकीय कार्यालये भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी पाऊले उचलणार असल्याचं पडळकर यांनी सांगितलं आहे। गोपीचंद पडळकर यांच्या विजयानंतर आज ते बोलत होते। पडळकर म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांचे जत तालुक्याशी पूर्वीपासून ऋणानुबंध आहेत। विरोधकांनी भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून आमच्यावर आरोप केले, पण तालुक्यातील जनतेने हे आरोप खोटे ठरवत विकासपत्राला साथ दिली, त्यामुळे आता आमची जबाबदारी वाढली आहे। हृदयातून आणि मनापासून मी जनतेचे आभार व्यक्त करतो। जनतेनं विकासपत्राला इथे जन्म घातलेला आहे आणि आमची पडळकर बंधूंची जबाबदारी आहे या तालुक्यातल्या शेवटच्या घटकाला न्याय द्यायची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती 100% पार पाडू। खरं तर आजपर्यंत आपण बघितलं असेल, आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण गेले 1 वर्ष साहेब या तालुक्यामध्ये फिरते, या तालुक्यातल्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे जनतेने आम्हाला एवढं भरभरून प्रेम दिलं। खरं तर जतकरांचं हे प्रेम बघून आम्ही भारावून गेलेलो आहे आणि हे प्रेम आमच्यावर तुम्ही असं ठेवावं। आम्ही सुद्धा जतेतील सर्व जनतेवर तुम्ही जेवढं आम्हाला प्रेम दिलंय त्याच्या दुप्पट तुमच्यावर आम्ही प्रेम देणार आहे। विकासाच्या बाबतीमध्ये कुणालाही एक नाही आणि दुसऱ्याला एक नाही होणार नाही। जतेतल्या प्रत्येक नागरिकाचे आमदार पडळकर साहेब हे आमदार आहेत। या तालुक्यामध्ये जो विकास होईल तो सर्व समावेशक असेल आणि इथून पुढच्या काळामध्ये या तालुक्यातला भ्रष्टाचार उकरून काढायची जबाबदारी पडळकर साहेबांची असेल। खरं तर आम्ही ज्यावेळी इथं आलो त्यावेळी लोकांनी सांगितले की भूमिपुत्र पाहिजे, पण लोकांनी विकासपत्राला महत्त्व दिलं आणि आमची आता जबाबदारी आहे की या तालुक्यामध्ये आम्हाला विकास करावा लागेल आणि तो आम्ही ताकदीनं या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू याची आम्हाला खात्री आहे। ज्याला कोणाला काही अडचण आले तर त्यांनी ब्रह्मानंद पडळकर यांच्याशी केव्हाही संपर्क साधावा। आमदार साहेबांचा 2 दिवसानंतर पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये आमचा दौरा होणार आहे, आबा दौरा होणार आहे आणि पुन्हा आम्ही दौरा ताकदीने करू। जसं आमच्यावर प्रेम केलंय तसं आम्ही तुमच्यावर प्रेम करू। ज्या गोष्टीमध्ये आमच्याकडे या 10-12 दिवसात एखाद्याची घटना चुकी झाली असेल तर जतकरांनी आम्हाला मोठं मन करून आम्हाला ते माफ करावं आणि विकासाला आपण सुरुवात करूया। मी तुमच्या सहाय्याच्या साक्षी करतो, जतचा विकास पर्वाला सुरुवात झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत।